इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईमध्ये सेबीच्या कार्यालयामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहांची तक्रार दाखल केली आहे। टीएमसीचे खासदार सागरिका घोष, साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सेबीच्या ऑफिसमध्ये जाऊन ही तक्रार दाखल केली। निवडणूक निकालाआधीच मोदी आणि शहांनी शेअर बाजाराबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली। एक्झिट पोल आणि सर्वे करणाऱ्या कंपन्यांचं पॉलिटिकल कनेक्शन आहे का असा सवालही त्यांनी केला। तर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची त्यांनी मागणी केली आहे। 30 लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलाय। नफ्याच्या आशेपोटी सर्वसामान्य माणसांनी पैसे गुंतवले आणि त्या सर्वसामान्य माणसांचे 30 लाख कोटी रुपये ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्या दिवशी त्यांचं नुकसान झालं। या 30 लाख कोटी रुपयाला जबाबदार कोण आहे की नाही? आणि म्हणून सेबीला आम्ही म्हणतोय की ही जी लबाडी सुरू झाली तिथून सुरू झाली माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।